कधीतरी आपण सुद्धा हक्काने त्याला सांगितलं पाहिजे, जेवढ्या हक्काने आपल्याकडून कोणीतरी काहीतरी करून घेतं. नमस्कार मंडळी, सुस्वागतम टू माय मिनी ब्लॉग. तसं मनात नव्हतं, पण म्हटलं की चला बोलून बघूयात आपण वैभवला, की तू माझं औक्षण करशील का? आणि मग मनातील 10% असणारी भावना व्यक्त झाली. मनावर दगड ठेवून त्याने ती मान्य केली. कारण वैभव असा व्यक्ती आहे की हम झुकेगा नहीं. असो, आनंद एवढाच आहे की मी बोलले आणि त्याने ऐकलं. मग सुरुवात झाली औक्षणाची. छान असं सकाळी आवरून देवांची पूजा करून स्वामींचा आशीर्वाद घेऊन त्यांना गोड नैवेद्य दाखवून औक्षण करण्याचा विचार केला. सगळी तयारी मी करून दिली. काय करायचं, कसं करायचं, दिवा ओवाळल्यानंतर काय करायचं, या सगळ्या लांब इन्स्ट्रक्शन नंतर औक्षण करण्यास सुरुवात झाली. सगळ्यात अगोदर माझं औक्षण परीने केलं. छान केलं. जसं जसं मी तिला सांगितलं तसं तसं ती करत गेले आणि तिला या सगळ्या रिच्युअल्स कळायलाच हव्या, हो की नाही? आता वेळ आली ती वैभवची. नेहमीप्रमाणे नवरा आहे, थोडासा इगो तर असणारच. मग मन नसताना किंवा मी हे केलं तर जग काय बोलेल असा विचार करत कसं तरी औक्षण केलं. पण त्याने ते आनंदात नाही केलं, हे सुद्धा मी खात्रीने सांगेल. कारण त्याच्याबरोबर संसार करते आहे गेले 11 वर्ष. यामधून मी प्रत्येक त्या नवऱ्या हा शब्दांचा पोशाख घातलेल्या व्यक्तीला एवढंच सांगेल, कसला कमीपणा वाटतो तुम्हाला तिच्यासाठी काही करताना? जग जरी तुम्हाला बैल म्हणत असलं ना, तरी तिच्यासाठी तुम्ही तिचं सर्वस्व असतात. जेव्हा तुम्ही तिचं सगळं ऐकता, तिच्यासाठी काहीतरी करता, आज जर ती तुमच्यासाठी काही करत असेल आणि जग तिला नवऱ्याचं गुलाम म्हणत असेल, तरी ती थांबत नाही. तर मी त्याची अर्धांगिनी आहे. गुलामगिरी करताना मला कोणतीही लाज वाटत नाही. मग नवरा हा खऱ्या अर्थाने कधी त्याच्या पत्नीपुढे नमतो होणार आणि तिच्यासाठी सर्व काही गोष्टी आनंदाने करणार, कधी होणार समाजामध्ये हा बदल, बघूयात. असा होता हा ब्लॉग. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर व्हिडिओज. आणि कधीतरी तिच्यासाठी जगा, नवरा गुलाम म्हणून नाही तर तिचं सर्वस्व म्हणून. बाय.